Welcome to this tutorial, children. In this tutorial, we'll learn General Science of Standard 6th. Lesson number 3, Diversity in Living Things and Their Classification. This is video number 2. In the last video, we have seen that the diversity in plants. Now we'll start classification of plants. The introduction part is already completed in the last video. We'll again do the revision for that and then we'll continue. We can easily notice the differences in the shape and height. आपल्याला नुसती नजर फिरवली तरी डिफरंट शेप्स आणि हाईटचे प्लांट्स बघायला मिळतात आणि त्याच बेसवरती आपण त्याला डिफरन्शिएट करतो. कॅन यू टेल what are the similarities between a mango, a banyan and a tamarind tree? तुम्हाला या तिन्ही ट्री मधले डिफरन्सेस माहिती आहेत का? मँगो म्हणजे आंब्याचं झाड, बनियन म्हणजे वडाचं झाड आणि टॅमॅरिंड म्हणजे चिंचेचं झाड. या तिन्ही ट्रीजमधले हे तिन्ही पण ट्रीज मोठे आहेत आणि त्याच्यातले डिफरन्सेस काय आहेत, त्याच्यातले सिमिलॅरिटीज काय आहेत? लेट्स सी. ट्रीज. सम प्लांट्स ग्रो टॉल. काही जे प्लांट्स असतात ते खूप मोठे होतात. टॉल म्हणजे मोठे होतात. देअर स्टेम्स ऑर ट्रंक इज हार्ड अँड स्ट्रॉंग. आणि त्यांची स्टेम किंवा त्यालाच दुसरं नाव काय आहे, ट्रंक. जर खूप मोठे असेल तर आपण त्याला ट्रंक असं म्हणतो. ती कशी असते, हार्ड आणि स्ट्रॉंग असते. दे हॅव ब्रांचेस अँड ॲट सम हाईट अबव द ग्राउंड. एक ठराविक हाईट नंतर त्यांना ब्रांचेस ग्रो होतात. दे बेअर फ्लावर्स अँड फ्रूट्स फॉर मेनी इयर्स. त्या झाडांना खूप वर्षापर्यंत फुलं आणि फळं येत असतात. सच प्लांट्स आर कॉल्ड ट्रीज. अशा प्लांट्सला आपण काय म्हणतो, ट्रीज. ट्रीज आर टॉल, बिग अँड पेरेनियल. दॅट इज दे लिव्ह फॉर मेनी इयर्स. मग इथे एक ट्री दाखवलेलं आहे तुम्हाला त्यांनी. ओके, म्हणजेच काय, असे झाडं की जे खूप त्यांची स्टेम खूप हार्ड असते, स्ट्रॉंग असते. त्यांना ब्रांचेस एका ठराविक त्यांची स्टेम जेव्हा एका ठराविक डिस्टन्सपर्यंत ग्रो होते त्यावेळेला त्यांना ब्रांचेस येतात. त्यांना असे झाडं की ज्यांना खूप वर्षापर्यंत फुलं आणि फळं येत राहतात, त्यांना काय म्हणतो आपण, ट्रीज. आणि त्यांना दुसरं, ट्रीज आर टॉल, बिग अँड पेरेनियल. दॅट इज दे लिव्ह फॉर मेनी इयर्स. आणि ट्रीज हे खूप वर्षापर्यंत जगतात. What are the similarities between the hibiscus and oleander and lantana plants? म्हणजेच कोणती फुलं, जास्वंद, कण्हेरी आणि घाणेरी. या 3 फुलांचे जे झाडं आहेत त्यांच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? त्यालाच काय म्हणतात चिल्ड्रन, श्रब्स. ओके, दीज आर द श्रब्स. सम प्लांट्स ग्रो क्लोज टू द ग्राउंड. काही जे प्लांट्स असतात ते ग्राउंडला खूप क्लोज असे ग्रो होतात, म्हणजे वाढतात. दे गिव्ह आउट ब्रांचेस व्हेरी क्लोज टू द ग्राउंड. आणि त्यांना ब्रांचेस पण खूप जमिनीच्या लगत यायला सुरुवात होते. दे आर शॉर्टर अँड स्मॉलर दॅन ट्रीज बट दे हॅव अ थिक अँड हार्ड स्टेम. ते जरी ट्रीजपेक्षा शॉर्ट आणि स्मॉल दिसत असले तरी पण त्यांची स्टेम ही खूप हार्ड असते आणि थिक पण असते. द ओलिएंडर, हिबिस्कस, लँटाना, कोरंटी अँड रोज आर श्रब्स दॅट मे ग्रो अप टू 2 to 3 meters. बघा, ओलिएंडर, हिबिस्कस, लँटाना, कोरंटी आणि रोज हे सगळे कशाचे प्रकार आहेत, श्रब्सचे प्रकार आहेत. आणि त्यांची हाईट किती असते, 2 ते 3 मीटर एवढ्या हाईटचे ते प्लांट्स असतात. नेक्स्ट बघूयात आपण हर्ब्स. ओके, व्हॉट आर द सिमिलॅरिटीज बिटवीन द फेनुग्रीक अँड पेरिविंकल प्लांट? फेनुग्रीक म्हणजे मेथी आणि पेरिविंकल म्हणजे सदाफुली. ओके, मग फेनुग्रीक आणि सदाफुली या झाडांमध्ये आपल्याला काय फरक दिसतो? हर्ब्स, यालाच काय म्हणतात, हर्ब्स. हर्ब्स ग्रो 1 to 1.5 मीटर टॉल. म्हणजे ह्यांची हाईट किती असते, आता मेथी आपण घरामध्ये आणतो तर त्याची हाईट किती असते, 1 ते 1.5 मीटर एवढीच त्यांची हाईट असते. द स्टेम्स ऑफ हर्ब्स आर ग्रीन अँड क्वाईट फ्लेक्झिबल ॲज कम्पेअर्ड टू दोज ऑफ ट्रीज अँड बुशेस. यांची जी स्टेम असते ती फ्लेक्झिबल असते, म्हणजे कोणत्या पण प्रकारे ती वाकू शकते. ओके,
तेवढी फ्लेक्झिबल असते. अ, ती कोणासोबत ॲज कम्पेअर टू आपण ट्रीज आणि बुशेस जर सोबत जर कम्पेअर केली तर त्यांची जी स्टेम असते ती फ्लेक्झिबल आहे. हर्ब्स मे लिव्ह फॉर अ फ्यू मंथ्स ऑर अप टू 2 years. काही जे हर्ब्स असतात ते 2 years पर्यंत राहतात, तर काही जे हर्ब्स असतात ते काही महिन्यांपर्यंतच जगतात. According to the size and height of their stems, plants can be classified into 3 types: trees, shrubs and herbs. म्हणजे आपण आतापर्यंत हेच बघितलं. पहिल्यांदा आपण काय बघितलं? ट्रीजची हाईट, साईज, ओके, त्यांना किती दिवस ते जगतात याच्यावरती आपण डिफरन्शिएट करतोय. म्हणून इथं काय सांगितलंय की प्लांट्स हे कोणत्या बेसवरती आपण डिफरन्शिएट केलेत आतापर्यंत? ट्रीज, श्रब्स आणि हर्ब्स या 3 मेन बेसिकवरती आपण प्लांट्स डिफरन्शिएट केलेत. कॅन यू टेल, हॅव यू सीन वाईन्स लाईक द पंपकिन, द रेलरोड क्रीपर, कावली, वॉटरमेलन ऑर द ग्रेप वाईन? हाऊ डू दे ग्रो? तुम्ही वाईन्स म्हणजे वेली. तुम्ही कधी वेली बघितल्या आहेत का? पंपकिनच्या, रेलरोड क्रीपर किंवा कवाली, वॉटरमेलन ऑर द ग्रेप वाईन्स. Some vines need vertical support for growing while some others spread on the ground. काही जे असतात त्यांना व्हर्टिकल सपोर्ट लागतो. फॉर एक्झाम्पल द्राक्षाची जी वेल असते त्याला आपण सपोर्ट देतो. हां, तर पंपकिन किंवा वॉटरमेलनच्या ज्या वाईन्स आहेत त्या ज्या असतात त्या ग्राउंडवरती स्प्रेड होतात. क्लिंबर्स लाईक द मनी प्लांट हॅव एरियल रूट्स. आपल्याला मनी प्लांट माहिती आहे, त्यांचे रूट्स कसे असतात? एरियल रूट्स असतात. हॅव यू सीन द कोकुंबर टेंड्रिल्स दॅट लुक लाईक अ स्प्रिंग्स? तुम्ही कधी काकडीची वेल बघितली आहे का आणि त्याचे टेंड्रिल्स बघितलेत का की जे स्प्रिंगसारखे वाढतात? इथे आपल्याला स्क्रीनवरती पण एक वेल दाखवली आहे त्यांनी, बरोबर? त्याच्यामध्ये पण आपण बघू शकतो की हे ते टेंड्रिल्स आहेत हे कसे वाढलेले आहेत चिल्ड्रन? स्प्रिंग लाईक स्ट्रक्चर इथे तुम्हाला स्पष्ट दिसेल, बरोबर? मग त्यांचे स्प्रिंग लाईक स्ट्रक्चरचा यूज काय होत असेल तर ते त्यांच्या आजूबाजूचा जो काही सपोर्ट असतो त्याला ती स्प्रिंगसारखं जे स्ट्रक्चर ग्रो झालेलं आहे ते त्याला काय करतात? पकडून ठेवतात. ओके, का बरं असं होत असेल? कारण क्रीपर किंवा वाईन्स ह्या ज्या वेली आहेत, वेलींची स्टेम तेवढी स्ट्रॉंग नसते की ते स्ट्रेट उभं राहू शकतात. जसं आपले झाडं उभे राहतात किंवा प्लांट्स पण आपण जे बघितलेत, श्रब्स उभे राहतात, ओके, त्या प्रकारे त्यांची तेवढी स्टेम स्ट्रॉंग नसते, म्हणून त्यांना सपोर्टची गरज असते. हॅव यू सीन द कुकुंबर टेंडिल्स दॅट लुक लाईक अ स्प्रिंग? ऑफ व्हॉट यूज कुड दे बी? टच द स्टेम ऑफ एनी वाईन्स. व्हॉट डू यू फील? काय फील होईल तुम्हाला ते? जर तुम्ही एखाद्या क्रीपरचे किंवा क्लिंबरला जर हात लावला तर तुम्हाला काय कळून येतं? द स्टेम ऑफ अ क्रीपर इज व्हेरी फ्लेक्झिबल, सॉफ्ट अँड ग्रीन. ओके, क्रीपरची जी स्टेम असते ती कशी असते? खूप फ्लेक्झिबल असते, सॉफ्ट असते आणि ग्रीन असते. इट ग्रोज रॅपिडली विथ द हेल्प ऑफ द सपोर्ट. जेवढा त्यांना सपोर्ट जास्त मिळेल तेवढी ती फास्ट वाढत जाते. कॅन यू टेल, फॉर हाऊ मेनी इयर्स डू क्रॉप्स लाईक बाजरा, व्हीट, कॉर्न, रॅडिश, मॅरीगोल्ड लिव्ह? तुम्ही सांगू शकता का की असे जे क्रॉप्स आहेत बाजरा, व्हीट, कॉर्न, रॅडिश, मॅरीगोल्ड हे किती वर्ष जगतात? द लाईफ सायकल ऑफ प्लांट्स लाईक जवार, सनफ्लावर इज कम्प्लिटेड इन 1 year. हे जे ग्रेन्स आहेत चिल्ड्रन, जवार किंवा सनफ्लावर हे जे आहेत ते आपल्याला इयरली नवीन घेता येतात. शेतकरी जे असतात ते इयरली यांचं प्रोडक्शन घेतात. दीज प्लांट्स आर कॉल्ड ॲन्युअल्स. इयरली घेतात म्हणून त्याला काय म्हणतात? ॲन्युअल्स, एका वर्षात येणारं प्लांट. ओके, द लाईफ सायकल ऑफ प्लांट्स लाईक द कॅरट, बीटरूट इज ऑफ 2 years. पण ते जर आपण बघितलं कॅरट किंवा बीटरूट हे ग्रो व्हायला नियर अबाउट 2 years लागतात. हां, दे आर कॉल्ड बायनियल्स. 2 years म्हणून बाय मीन्स 2. सो हिअर the carrot and beetroot plants take 2 years to grow, so they are called biennial plants. Okay, shrubs like the hibiscus and oleander and trees like mango and gulmohar live for several years and bear flowers
अँड फ्रूट. दे आर कॉल्ड पेरिनियल्स. बघा, जे प्लांट्स परमनंट राहतात, परमनंट आपण नाही म्हणू शकत, पण जे प्लांट्स खूप इयर्स राहतात त्यांना काय म्हणतो आपण? पेरिनियल्स. अकॉर्डिंग टू द पिरियड ऑफ देअर लाईफ सायकल, प्लांट्स आर क्लासिफाईड ॲज ॲन्युअल, बायनियल अँड पेरिनियल. आपण ह्याच्या आधी प्लांट्सला डिवाइड केलं होतं. कोणत्या बेसिकवरती केलं होतं चिल्ड्रन? स्टेम्स, अकॉर्डिंग टू द साईज अँड हाईट ऑफ देअर स्टेम्स. ओके, त्याच्यावरून आपण त्याला डिवाइड केलं होतं आणि त्यावेळेला त्याला काय नावं दिली होती आपण? ट्रीज, श्रब्स अँड हर्ब्स. आत्ता आपण डिवाइड केलं आहे कोणत्या बेसिकवरती? त्यांच्या लाईफ सायकलच्या बेसवरती आपण त्यांना डिवाइड केलं आहे. तर ते कसे डिवाइड होतात मग? ॲन्युअल्स, बायनियल्स अँड पेरिनियल्स. नेक्स्ट, कॅन यू टेल टू विच पार्ट ऑफ प्लांट्स आर बटरफ्लाईज अँड इन्सेक्ट अट्रॅक्टेड? प्लांट्सचा असा कोणता पार्ट आहे की जिथे बटरफ्लाईज आणि इन्सेक्ट अट्रॅक्ट होतात? प्लांट्स दॅट बेअर फ्लावर्स आर कॉल्ड फ्लावरिंग प्लांट्स. ज्या झाडांना फुलं येतात त्यांना फ्लावरिंग प्लांट म्हणतात. वाईल द प्लांट्स दॅट नेवर बेअर फ्लावर्स, म्हणजे असे प्लांट्स आहेत की त्यांना कधीच फुलं येत नाहीत, त्यांना नॉन फ्लॉवरिंग प्लांट असे म्हणतात. नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स मे नॉट हॅव ऑर्गन्स लाईक रूट, स्टेम, लीव्स. व्हेरी इम्पॉर्टंट चिल्ड्रन. नॉन फ्लॉवरिंग प्लांट्सना रूट, स्टेम किंवा लीफ असे प्रकार नसतात. नाव यूज युअर ब्रेन पॉवर अँड टेल द आन्सर्स ऑफ दिस क्वेश्चन्स. व्हॉट टाईप ऑफ प्लांट्स आर टोडस्टूल्स अँड मशरूम्स? हे कोणत्या टाईपचे प्लांट्स आहेत मग? व्हॉट टाईप ऑफ प्लांट इज द फिग? फिग हा कोणत्या प्रकारचा प्लांट आहे? डू फर्न्स, अल्गी, मनी प्लांट बेअर फ्लावर्स? कधी बघितलं तुम्ही अल्गी, मनी प्लांटला फ्लावर आलेलं? डू यू नो द वर्ल्ड्स लार्जेस्ट फ्लावर इज फाउंड इन इंडोनेशिया? इंडोनेशियामध्ये जगातलं सगळ्यात मोठं फ्लावर बघायला मिळालं. द डायमीटर ऑफ द फ्लावर ऑफ द प्लांट रॅफ्लेसिया अर्नॉल्डी इज अबाउट 1 मीटर. तर त्याचं डायमीटरच किती होता चिल्ड्रन? 1 मीटर एवढा मोठा डायमीटर होता. द वर्ल्ड स्मॉलेस्ट फ्लावर इज ऑफ द प्लांट कॉल्ड वोल्फिया और डकवीड. त्याला दुसरं नाव काय आहे? डकवीड. इट्स डायमीटर इज स्मॉल ॲज 0.5 मिलीमीटर. इथे तुम्ही बघताय की इथं हे जे दाखवलं आहे ते डकवीड आहे आणि इकडं इंडोनेशियामध्ये जे सर्वात मोठं फूल बघायला मिळालं होतं ते दाखवलं आहे. ओके, नेक्स्ट सी. कॅन यू टेल वेअर डज द पोमग्रॅनेट श्रब ग्रो? पोमग्रॅनेट कुठे येते? वेअर डज द लोटस ग्रो? वेअर डू bulrushes the railroad creeper grow? Where does the dodder plant grow? We see different plants growing in different places around us. आपल्याला आजूबाजूला खूप प्रकारचे प्लांट्स ग्रो होताना बघायला मिळतात, बरोबर? प्लांट्स कॅन बी क्लासिफाईड अकॉर्डिंग टू देअर हॅबिटॅट ऑर द प्लेस वेअर दे ग्रो. आपण प्लांट्सला आता अजून एका प्रकारे डिफरन्शिएट क्लासिफाय करायला जातो आहे. ते कोणत्या बेसवरती? त्यांच्या हॅबिटॅट म्हणजेच काय, तर ते कोणत्या प्लेसमध्ये ग्रो होतात त्या बेसवरती आपण त्यांना आता डिफरन्शिएट करणार आहेत, क्लासिफाय करणार आहेत. तर मग प्लांट्स आपल्याला कुठं कुठं बघायला मिळतात? लँडवरती बघायला मिळतात, वॉटरमध्ये बघायला मिळतात, मार्शी एरियाजमध्ये बघायला मिळतात किंवा डेझर्टमध्ये बघायला मिळतात. ओके, मग त्याच बेसवरती आपण प्लांट्सना आता काय करणार आहे? डिवाईड करणार आहे. तुम्ही ह्या फिगरमध्ये बघू शकता, इथे जे काही प्लांट्स आहेत ते इकडे जे काही प्लांट्स आहेत ते आपण म्हणू शकतो की ते लँड प्लांट्स आहेत. इथे लोटस आहे, इकडे अजून दुसऱ्या पण फ्लोट होताना दिसतात आहेत. ओके, तर ते काय आहेत? वॉटर प्लांट आहेत. इथे खाली जे प्लांट आहेत ते अंडर वॉटर आलेले प्लांट आहेत. ओके, आणि इथं पण काय आपण म्हणू शकतो, काय असेल तिथे? पाणी पण नाही किंवा पूर्ण अशी लँड अशी ड्राय पण नाही, तर त्या ठिकाणी पण ते प्लांट्स आलेले आहेत. Desert plant. This is the habitat of plants. Okay, a desert. Next, लँड प्लांट आहेत, ते लँडवरती येणारे प्लांट आहेत. नेक्स्ट बघूयात आपण यूज युअर ब्रेन पॉवर. वाय डज द वॉटर हायसिंथ फ्लोट ऑन वॉटर?
Why is the stem of the cactus fleshy? What different criteria are used to classify plants? Next point, diversity and classification in animals. Different animals have developed different shapes to survive in the environment. या एन्व्हायरमेंटमध्ये सर्व्हाइव्ह करण्यासाठी बऱ्याचशा सगळ्या ॲनिमल्सचे काय आहे, शेप वेगळा आहे. देअर इज अ ग्रेट व्हरायटी इन द बॉडी स्ट्रक्चर ऑफ ॲनिमल्स टू. आपल्याला बऱ्याच शेपचे ॲनिमल्स किंवा सॉरी बऱ्याच ग्रेट व्हरायटी आपल्याला बघायला मिळते बॉडी स्ट्रक्चरमध्ये. द अमिबा दॅट कॅनॉट बी सीन विथ अवर आईज, the huge elephant, the small snail, the fish that swims in water. ॲनिमल्सचे किती डिफरंट टाईप्स आहेत बघा. सिंगल सेल्युलर ॲनिमल आहे अमिबा, तो आपल्याला डोळ्यांना दिसत पण नाही. ओके, पण त्याचाच दुसरा प्रकार आपण बघायला गेलं तर ह्यूज एलिफंट आपल्याला दिसतो. स्नेल आहे, स्नेल खूप लहान असते. परत फिश स्विम करतात वॉटरमध्ये. A kite that flies high in the sky, butterflies that flit around flowers, a house lizard that crawls on a wall are all animals. प्रत्येक ॲनिमलची कॅरेक्टरिस्टिक काय आहे, वेगळी आहे. Animals have body parts like a head, a neck, a torso, a tail and limbs for movement. बरोबर. They have various organ system which carry on various functions inside their body. त्यांना व्हेरियस ऑर्गन सिस्टीम असणार आहेत आणि त्याच्या बॉडीमध्ये जेवढे काही फंक्शन्स आहेत ते प्रॉपरली वर्किंग व्हावेत म्हणून त्यांच्यामध्ये व्हेरियस टाईप्स ऑफ ऑर्गन सिस्टीम असणार आहेत. इन दिस रिस्पेक्ट टू देअर इज अ लॉट ऑफ डायव्हर्सिटी इन ॲनिमल्स. आपल्याला ह्याच्यावरूनच काय बघायला मिळते की ॲनिमल्समध्ये पण खूप जास्त डायव्हर्सिटी आहे. एक मिनिट. What are the differences in the body structure of animals like a snake, lizard, a tiger, a fish, an eagle, a hen, a crab, a housefly, an earthworm, a crocodile and a grasshopper? यांच्या बॉडी स्ट्रक्चरमध्ये आपल्याला काय डिफरन्सेस बघायला मिळतात? वी सी अ व्हरायटी इन ॲनिमल्स विथ रिस्पेक्ट टू देअर फूड ॲज वेल. आपल्याला त्यांच्या फूडवरून पण व्हरायटी ऑफ ॲनिमल्स बघायला मिळतात. सच ॲनिमल्स डिपेंड्स ऑन अदर for their food. They are found in the places where food is available. काही ॲनिमल्स असे आहेत की ते फूडसाठी दुसऱ्या एखाद्या प्राण्यावरती डिपेंड असतात. तर मग असे ॲनिमल्स आपल्याला ज्या ठिकाणी त्यांचं फूड अवेलेबल आहे त्याच ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. डिफरंट ॲनिमल्स हॅव डिफरंट मेथड्स ऑफ ऑब्टेनिंग अँड इटिंग फूड. प्रत्येक ॲनिमलची फूड मिळवण्याची आणि फूड खाण्याची पद्धत वेगळी वेगळी आहे. दिस टू लीड्स टू डिफरन्स इन देअर बॉडी स्ट्रक्चर. आणि त्याच बेसिसवरती त्यांचं बॉडी स्ट्रक्चर पण डिफरन्शिएट केलं गेलं आहे. अँड दीज आर द डिफरंट टाईप्स ऑफ ॲनिमल्स. Try this. Observe the animals in your surroundings. Make a list of their names. Complete this chart on the basis of the information obtained and discuss it. Name of the animal. What is their food? How do they eat it? मीन्स काही ॲनिमल्स तुम्ही आता बघितले तर सपोज तुम्हाला स्पॅरो दिसली तर ते स्पॅरो काय करताना दिसते आपल्याला, इन्सेक्ट खाताना दिसते. मग हाऊ द स्पॅरो ईट इट? विथ द हेल्प ऑफ अ बीक. वेअर डू दे लिव्ह? इट लिव्ज इन अ नेस्ट. द स्पेशल फीचर दॅट यू फाउंड. त्याच्यामध्ये काय स्पेशल फीचर आहे तर तुम्ही त्याचा कलर डिफरंट करू शकता किंवा त्याची साईज सांगू शकता. यू विल नॉट सी ऑल ॲनिमल्स इन युअर ओन सराउंडिंग. सगळे ॲनिमल्स आपल्या आजूबाजूला दिसतील का आपल्याला? नाही. वाय इज इट सो? असं का असेल? विच आर द अदर ॲनिमल्स दॅट यू नो ऑफ बट हॅव नॉट सीन. आपल्याला असे कोणते कोणते ॲनिमल्स माहिती आहेत की त्यांची फक्त आपल्याला नावच माहिती आहेत पण आपण त्यांना आत्तापर्यंत नाही बघितलं. कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट देम युझिंग द अबाउट टेबल. आपण तशी इन्फॉर्मेशन कलेक्ट करूयात. Take the help of these websites also. Try this. Take a drop of water from a puddle and place it on a glass slide. तुम्हाला एक एक्सरसाइज करायची आहे इकडे की एक ड्रॉप ऑफ वॉटर घ्यायचं आहे. एक साठलेला जो पाणी साठा असतो बाहेरच्या साईडला रस्त्यावरती पडल, त्याच्यातून तुम्हाला काय करायचं आहे, एक ड्रॉप ऑफ वॉटर घ्यायचा आणि तो ग्लास साईडवरती टाकायचा. आपण हा एक्सपेरिमेंट स्कूलमध्ये करूयात. ऑब्झर्व इट अंडर अ मायक्रोस्कोप.
आपल्याला त्या मायक्रोस्कोपमध्ये बघायचं आहे. व्हॉट डू यू सी? काय बघायला मिळेल आपल्याला? वेन अ ड्रॉप ऑफ वॉटर फ्रॉम अ पडल इज seen under a microscope, innumerable microbes can be seen moving about in it. तर त्या पडलमधल्या पाण्यामध्ये आपल्याला इनन्युमरेबल मायक्रो ऑर्गॅनिझम्स बघायला मिळतील. ओके. आपण त्याच्यासाठी ते बघण्यासाठी आपल्याला कंपल्सरी मायक्रोस्कोपचा यूज करावा लागेल. यू विल सी द कंटिन्युअसली मूव्हिंग अमिबा. आपल्याला त्याच्यामध्ये 100% अमिबा बघायला मिळेल आणि तो कंटिन्युअसली मूव्ह होताना दिसेल आपल्याला. द पॅरामोशियम इज ऑल्सो अ युनिसेल्युलर ॲनिमल. चिल्ड्रन, आपल्याला युनिसेल्युलर ॲनिमल म्हणलं की नॉर्मली माहीत असतं अमिबा, पण इथं जी ग्रीन कलरची जी फिगर दाखवली आहे, the shape of this figure is like a sleeper also. This figure is called, or this animal is called, a paramecium. It is also the unicellular animal. A horse, a bear, a tortoise are multicellular animals. Can you tell what is the chain of bones in the center of our back called? तुम्ही तुमचा हात पाठीच्या एकदम मध्यभागी लावला तर तुम्हाला एक तिथं चेन असल्यासारखी जाणवते. असं उभा फिरवला तर तुम्हाला जाणवेल की तिथे एक चेन आहे, बोन्सची चेन आहे. तर त्याला काय म्हणतात? ॲनिमल्स विथ अ त्याला म्हणतात वर्टिब्रल कॉलम. ओके. ॲनिमल्स विथ अ वर्टिब्रल कॉलम अँड दोज विदाउट इट फॉर्म टू ग्रुप्स नोन ॲज द वर्टिब्रेट्स अँड इनवर्टिब्रेट्स. मग असा जो स्पायनल कॉर्ड आहे किंवा वर्टिब्रल कॉलम आहे, त्याच्यावरून ॲनिमल्सचे 2 टाईप आपण क्लासिफाय केले. 2 गटांमध्ये आपण त्यांना क्लासिफाय केले. तर एक आहे ते वर्टिब्रेट आणि दुसरे आहे ते इनवर्टिब्रेट. स्नेक्स, बर्ड्स, फिश अँड कांगारूज ॲज अल्सो ह्युमन्स आर वर्टिब्रेट ॲनिमल्स. म्हणजे या सगळ्यांना वर्टिब्रल कॉलम आहे. ॲनिमल्स सच ॲज अ स्नेल, कॉकरोच, अर्थवर्म डू नॉट हॅव अ वर्टिब्रल कॉलम अँड देअरफोर दे आर इनवर्टिब्रेट. मग यांना, या अशा ॲनिमल्सना काय म्हणतात? इनवर्टिब्रेट ॲनिमल्स. This is a kangaroo and this is the snail. A snail is a invertebrate animal while the kangaroo is a vertebrate animal. Name some animals which lay eggs and other which give birth to their young ones. आपल्याला अशा काही ॲनिमल्सची नावं सांगायची आहेत की जी ॲनिमल्स अंडी देतात आणि काही डायरेक्टली त्यांच्या पिल्लांना जन्म देतात. We have learned that producing another living thing like oneself is called reproduction. A hen lays eggs and hatches them. म्हणजेच कोंबडी काय करत असते? एग्स देते आणि ते हॅच होतं आणि मग त्याच्यातून न्यू चिक्स येतात. चिक्स म्हणजे चिकन्स येतात. चिकन म्हणजे कोंबडीचं लहान पिल्लू. अ काऊ गिव्स बर्थ टू अ काफ. काऊज काय करतात? डिरेक्टली बर्थ देतात काफला. बिफोर दॅट द काफ ग्रोज विदिन द काऊज बॉडी. पण त्याच्या आधी काफ जे असतं ते काऊजच्या बॉडीमध्येच ग्रो होत असतं. अकॉर्डिंग टू द मोड ऑफ रिप्रोडक्शन, ॲनिमल्स आर क्लासिफाईड इंटू 2 टाईप्स, नेमली ओव्हिपॅरस ॲनिमल्स विच ले एग्स. ओव्हिपॅरस म्हणजे असे ॲनिमल्स की जे अंडी देतात आणि विव्हिपॅरस म्हणजे असे ॲनिमल्स जे डायरेक्टली यंग वन्सना बर्थ करतात. दिस इज द टाईप ऑफ ओव्हिपॅरस ॲनिमल. Where are the animals, namely a horse, a bear, a tortoise, an alligator, a fish, a deer, and a frog to be found? According to their habitat, animals are usually classified into terrestrial animals and aquatic animals. However, terrestrial animals म्हणजे असे ॲनिमल्स की जे जमिनीवरती राहतात आणि ॲक्वॅटिक ॲनिमल्स म्हणजे असे ॲनिमल्स जे पाण्यात राहतात. पण आपल्याकडं अजून एक प्रकारचे ॲनिमल्स आहेत जे पाण्यावरती पण राहू शकतात, पाण्यात पण राहतात आणि जमिनीवरती पण राहतात. अशा ॲनिमल्सना काय म्हणतात? ॲम्फिबियस ॲनिमल्स. म्हणजेच कोणते कोणते ॲनिमल्स येतील मग? फ्रॉग, सॅलॅमँडर, टोड. हे जे ॲनिमल्स आहेत ते जमिनीवरती आणि पाण्यामध्ये अशा दोन्ही ठिकाणी राहू शकतात. ॲनिमल्स दॅट लिव्ह बोथ प्लेसेस लाईक land and in as well as in water, such animals are called amphibious animals. A kite, an eagle, a crow, a butterfly, a honeybee all fly in the air.
दो दे लिव्ह इन अ डिफरंट प्लेसेस. म्हणजे ते जरी वेगळ्या वेगळ्या प्लेसवरती राहत असले तरी पण ते सगळेजण आपल्याला माहिती की ते फ्लाय इन द एअर, आपल्याला ते उडताना दिसतात. दीज ॲनिमल्स आर सेड टू हॅव ॲन एरियल मोड ऑफ लाईफ. अशा ॲनिमल्सची, असे ॲनिमलला काय म्हणतात, एरियल मोड ऑफ लाईफ आहे त्यांची. These are the types, different types of animals. Some animals here we can see that this animal is an amphibious animal. These animal also the amphibious, and these two animals are the land animals. Use your brain power. Are the different criteria used to classify animals? What are the different criteria used to classify the animals? Thank you.